अशा लोकांविषयी मला काहीच इंटरेस्ट वाटत नाही, ज्यांना फक्त स्वतःबद्दलच बोलायचं असतं. तुम्हाला छोट्या तळ्यातला मोठा मासा व्हायचंय का तुम्हाला मोठ्या समुद्रातला छोटा मासा व्हायचाय? मला मोठ्या समुद्रातला मोठा मासा व्हायचाय. नमस्कार, मी आहे आरजे शो सोनाली आणि या स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे अतिशय प्रयोगशील अभिनेता आणि दिग्दर्शक अभय महाजन. अभय, स्टार्स कट्ट्यावरती अगदी मनापासून स्वागत आहे. कसा आहेस तू? मस्त. सोनाली, मी खूप मस्त आहे. खूप काय काय सध्या सुरू आहे आणि त्या सगळ्या गोष्टीबद्दल मला जाणून घ्यायचंय. Yes. मला सांग की या वर्षाची सुरुवात तुझ्यासाठी कशी झाली आहे? 2025 कसं आहे? खूपच एक्साइटिंग वर्ष म्हणू शकतो आपण, कारण की आता उप्स अप क्या हा माझा शो रिलीज होतोय, जो आम्ही शूट केला होता 22 एंडला. 2022 एंडला 20 तारखेला येतो आहे. खूप फेवरेट शो आहे माझा, खूप जवळचा शो आहे. जेन द व्हर्जिन नावाचा एक अमेरिकन नेटफ्लिक्सचा शो आहे, जो जगभरात भयंकर पॉप्युलर आहे. त्याचा हा ऑफिशियल इंडियन रिमेक आहे. म्हणजे तो शो पॉप्युलर आहे मला माहिती होतं, पण शोचं माझं कास्टिंग वगैरे फायनल झाल्यानंतर मी जनरल मला कोणीतरी अशा स्त्रिया जेव्हा विचार होते, अरे सध्या काय करतोय, म्हणतो मी अरे जेन द व्हर्जिन. म्हणतो कुठलं कॅरेक्टर करतोयस तू? तर त्यांना मी सांगितल्यानंतर अचानक एक स्त्री वर्गात माझ्याविषयी एक रिस्पेक्ट तयार झालेला आहे, कारण की आमची आता पीआरची पण टीम आहे, त्यांचं म्हणणे की हे कॅरेक्टर ग्रीन फ्लॅग नसून ग्रीन फॉरेस्ट आहे. पाहायला आणि जाणून घ्यायला आवडेल. तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली म्हणजे की आपण पुढे बोलूयातच, बट एका वाक्यात बोलायचं तर आय एम प्लेइंग अ कॉप हु इज अ आशिक. तर भयंकर प्रेमात असलेला एक पोलीस आहे. असे दोन कम्प्लिटली डिफरंट व्हर्जन्स आहेत. सो आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट दॅट. सो द इयर इज स्टार्टिंग क्वाईट ऑन अ व्हेरी नाईस नोट. मस्त. आता जेव्हा तू ग्रीन फ्लॅगचा विषय काढला, तर तुझ्यासाठी आपल्या लाईफमध्ये एखादी व्यक्ती असणं, तिच्यासाठी ग्रीन फ्लॅग असणं म्हणजे काय? कुठली व्यक्ती की जिला तुला असं वाटलं की येस ग्रीन फ्लॅग, आणि ही व्यक्ती असेल तर मी रेड फ्लॅग देणार? नाही, माझी बायको आहे, तीच ग्रीन फ्लॅग आहे. ती रिमाइंडर आहे माझ्याकरता की कसं वागलं पाहिजे, तसा ग्रीन फ्लॅग येतो. आणि मी तिच्याशी जेव्हा घाणेरड्या पद्धतीने वागतो, तो माझ्याकरता रेड फ्लॅग आहे की हे करू नकोस, हे करू नकोस. कारण की आय गेस. आणि रेड फ्लॅग तशा आहेत बरेच आसपास, पण जे लोक कॉन्व्हर्सेशनमध्ये ऐकू शकत नाहीत ना, ते मला खूप रेड फ्लॅग वाटतात. म्हणजे काही आणि अनफॉर्च्युनेटली खूप सारे ऍक्टर्सच असे असतात, ते तुलाही माहिती आहेत, की जे बोलताना फक्त स्वतःविषयी बोलतात. म्हणजे त्यांना दुसऱ्यांविषयी बोलण्यात, ऐकून घेण्यात काही रस नसतो. आणि अशा लोकांविषयी मला इंटरेस्ट वाटत नाही, ज्यांना फक्त स्वतःबद्दलच बोलायचं असतं. तर चांगलं न ऐकू शकणारे लोक इज अ रेड फ्लॅग. आता मला सांग की तू चांगलं ऐकलंयस, तू चांगलं पाहिलंयस, आणि तुझी एका अशा कॉलेजमधनं तुझं आपण म्हणूयात ना की जडणघडण झालेली आहे, जिथनं अनेक कलाकार बाहेर पडलेले आहे. बीएमसीसीचा तू विद्यार्थी आहे. तर आयुष्यामध्ये ह्या क्षेत्राकडे वळण्यासाठी बीएमसीसी हे एकमेव कारण आहे का? नाही, ऍक्च्युली म्हणजे मी शाळेत असताना पण काय काम करत होतो, बट खूप मोठं कारण बीएमसीसी आहे. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना असं कधीच विचार करत नव्हतो की या क्षेत्रात मला करिअर करायचंय किंवा काहीतरी. मला असं वाटतं मला नाटकाची आणि या क्षेत्राची आवड निर्माण झाली ती माझ्या आसपासच्या असणाऱ्या लोकांमुळे. कारण की मला त्या लोकांबरोबर राहायला खूप मजा यायची. एकत्र काम करत असताना तुम्ही ज्या प्रकारे विचार करताय, ज्या गोष्टी तुम्ही करू शकताय, कारण की ज्या बऱ्याच गोष्टी तुम्ही एकट्याने नाही करू शकत. म्हणजे तुम्ही त्या ग्रुपमध्ये असल्यानंतर तुम्ही इव्हॉल्व्ह ज्या प्रकारे होता. आणि लकीली माझ्या आसपास महा टॅलेंटेड लोक होते. म्हणजे की निपुण असेल, आमेय असेल, सारंग असेल, आलोक असेल, ओम असेल, रुचा आपटे, अक्षया देवधर, अशा बाकीच्या खूप मुली, अक्षय टंगसाळे, न संपणारी लिस्ट आहे ती. सो त्यांच्या आसपास राहिल्यामुळे पण म्हणजे की मला तेच वाटतं की तुम्ही कधी ग्रुपमध्ये तुम्ही खूप जास्त पटकन इव्हॉल्व्ह होऊ शकता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमचा ग्रुप एकत्र खूप जास्त इव्हॉल्व्ह झाला. सो त्या बाबतीत बीएमसीसी इज अ व्हेरी व्हेरी बिग रिझन. आणि तुम्ही जे काही दळण दळलं त्यातनं जे काही पदार्थ त्या पिठापासून बनलेले आहेत, त्याचा आनंद आजही अनेक जण घेतात. ऍब्सोल्युटली. म्हणजे की मला खरं तर माझं वय फार जास्त झालंय असं वाटतं अशा गोष्टी ऐकल्यानंतर की हे किती वर्ष जुनं होतं. पण म्हणजे लोकांच्या लक्षात आहे. आय थिंक कलाकार म्हणून एका पॉईंट नंतर आता इतके कलाकार येतात, इतकी कामं येत राहतात, आणि प्रेक्षकांना पण तुमची सगळी कामं बघणं शक्य होत नाही. तर ह्या सगळ्या एवढ्या केऑसमध्ये जर त्यांना एखादं काम लक्षात राहत असेल, सो दॅट इज व्हॉट ऍट दी एंड ॲज अन आर्टिस्ट यू वॉन्ट टू अचीव्ह, की तुमच्या लक्षात राहावं एखादं काम. आणि आय एम व्हेरी हॅपी की काही ना काहीतरी कामं लोकांच्या अशी लक्षात आहेत. किती मस्त आहे. मला असं वाटतं की तिथूनच मग पुढे तुम्ही एक नवीन प्रयोग सुरू केले. बरोबर. आणि भाडीपा ची 2018ला सुरुवात झाली.
आय थिंक सो. दळणनंतरच तुम्ही एकत्र आलात सगळेजण. हो, पण भाडीपाचं म्हणजे बेसिकली ऍक्च्युली असं होतं की आम्ही ऍक्च्युली CRD नावाचा सिनेमा करत होतो, क्रांती कानडेचा, जिथे अनुषा नंदकुमार आणि पॉला या दोघी एडीज होत्या. बरं. आणि सारंग साठे हा तिकडे कास्टिंग डायरेक्टर होता. तर तिकडे ऍक्च्युली सारंग पॉलाला भेटला आणि ते एकत्र आले. एकत्र आले ते. आणि सारंग, पॉल आणि अनुषा त्यावेळेस तिघं खूप चांगले मित्रमैत्रिणी झाले आणि त्या तिघांनी गुलबदन टॉकीजची निर्मिती केली, विच इज अ प्रोडक्शन हाऊस. आणि तिकडनं त्यांनी चॅनल सुरू केलं भाडीपा. आणि मग सुरुवातीला ते आम्ही निपुण बरोबर कास्टिंग काउच करत होते. आम्ही काय काय व्हिडिओजमध्ये होतो, हॅरी पॉटरचा व्हिडिओ वगैरे असे काय काय केले. आलोकनी बरंच काय काय मध्ये काम केलं, आलोक मृण्मयीनी. आणि देन लेटर ऑन बाय दॅट टाइम मी ऑलरेडी TVF बरोबर पिक्चर्स नावाचा शो केलेला होता. मला बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये, पण शांतीत क्रांती ही जी वेब सिरीज आहे त्याची गोष्ट मी लिहिलेली आहे, त्याची कॉन्सेप्ट माझी आहे की सो बेसिकली ती गोष्ट कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात आलेली होती. मी अनुषाला सांगितली, सारंगला वगैरे सांगितली, त्यांना ती खूप आवडली. आणि मी TVF बरोबर द व्हायरल फीवर बरोबर जस्ट पिक्चर्सचं काम केलेलं होतं. सो मी त्यांना म्हणलं, अरे माझ्याकडे अशी गोष्ट आहे, तुम्हाला मराठी शो करायला आवडणार आहे का? सो दे बिकेम व्हेरी एक्सायटेड. आणि मग त्याच्यानंतर मग सारंग साठे, अनुषा नंदकुमार आणि चेतन डांगे अशा चौघांनी मिळून तो शो डेव्हलप केला. असं करत भाडीपाचा पहिला मोठा सिरीज असं म्हणत शांतीत क्रांती आली. 2 सीझन झाले आणि तिसऱ्याची वाट बघतोय आता. आम्ही वाट बघतोय. सो लेट्स सी, होपफुली तो लवकर येईल कधीतरी. नक्कीच. मला एक सांग, ग्लॅमर वर्ल्ड मध्ये किंवा सतत आपण दिसलो पाहिजे या जगात असताना तू स्वतःला थोडंसं मागे ठेवलं, कोणत्याही ट्रेंडमध्ये तू सहभागी झालाय किंवा काहीतरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे असंही नाही करत, तुझ्या झोनमध्येच आहे. बरोबर. नाही, एक तर आहे की काही काही वेळा निवड केलेली आहे कामांची, काही काही वेळा काम आलेलंच नाहीये. अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये होतात. माझं खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं काम चालू असतं. म्हणजे मी सिनेमात, वेब सिरीजमध्ये काम करतो, मी नाटकात काम करतो, मी हिंदी, मराठी आणि इंग्रजी नाटकांमध्ये काम करतो. मी 3 वर्ष पॉंडेचेरीला होतो, एका तमिळ थिएटर ग्रुप बरोबर काम करत होतो. त्याच्यानंतर मी कंटेम्पररी डान्स 1 वर्ष माझं ट्रेनिंग झालेलं आहे, तर मी गेली 10-12 वर्ष कंटेम्पररी डान्सचं माझं पूर्ण वेगळं काम चाललेलं आहे. मागच्या वर्षी मला एक इनलॅक्स थिएटर अवॉर्ड मिळालं होतं, जे भारतातनं 3 किंवा 4 कलाकारांना मिळतं, ज्याच्या अंडर मी 1 वर्ष पूर्ण व्हॉइस बद्दल शिक्षण घेत. सो मुद्दा असा होतो की मला एक्साईट करणाऱ्या पण बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या अभिनया पलीकडे पण आहेत. तर त्याच्यामुळे जर मी ते चूज केलं तर मला कधी कधी बाकीचं काम चूज करता येत नाही. आणि प्लस आपलं कामही अशा प्रकारचं आहे की तुम्ही जेवढे जास्त दिसत राहता तेवढं तुम्हाला जास्त काम मिळण्याची शक्यता येते. आता जर मी दुसरं काम करत असेन तर मला बाकीच्या कामांना वेळ देता येत नाही. आणि त्याच्या पलीकडे असं पण आहे की बऱ्याचदा जे काम येतं ते केल्याने काय फरक पडणार आहे असंही होतं. तेव्हा जर पैशांची गरज असेल तर ऑफकोर्स मी ते करतो. सो त्यामुळे ते मिक्सचर आहे. म्हणजे असे निर्णय, म्हणजे की मला खूप मागच्या वर्षी साधारण मला 3-4 मराठी सिनेमांसाठी विचारलं होतं पहिल्या 6 महिन्यांमध्ये, पण त्यातले 2-3 सिनेमे फारच बोर होते. 1-2 डेट्स मी काहीतरी वेगळं करत होतो, त्याच्यामुळे मला नाही करता आले. मग त्याच्यानंतर 4-1 महिने मला सिनेमांसाठी विचारलंच नाही. सो असं ते एक मिक्सचर पण असतं, काम येण्याचं न येण्याचं. म्हणजे असंही चॉईस हे प्रिव्हिलेज आहे, ते कधी कधी असतं, कधी कधी नसतं. नाही, तसा मी खूप अनसॅटिस्फॅक्टरी माणूस आहे. म्हणजे मला सतत वाटत असतं की, पण मला प्रॉब्लेम आहे की मला खूप जास्त गोष्टी हव्यात आणि मला खूप जास्त गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे आता म्हणजे की आता माझा शिक्षणाचा भाग असेल की आता मी मागच्या वर्ष केलं एक की फक्त व्हॉइसचं शिक्षण मला हवं होतं, फिजिकल थिएटर चालू आहे. हा, ते चालू आहे. आता म्हणजे मी 2023 मध्ये मी 2 महिने युरोपात गेलो होतो, कारण मला काही काही टीचर बरोबर शिक्षण घ्यायचं होतं. सो मला एक शिक्षण झालं की म्हणतो थांबूयात आपण, पण मला लगेच पुढचा टीचर दिसतो. मग मला असं होतं की ह्या टीचरला जर आपल्याला भेटायचं तर आपल्याला एवढे पैसे जमवायला लागतील. म्हणजे की देर आर सर्टन थिंग्स ज्याच्याबद्दल मी कंटेंट आहे, पण सिनेमात फक्त काम करून किंवा लोक मला ओळखतायत याच्यानी मला तेवढं सॅटिस्फॅक्शन नाही मिळत. काय प्रकारे लोक ओळखतायत, काय प्रकारचं काम आहे आणि कुठल्या कलाकारांच्या आसपास मी आहे. म्हणजे आय वॉन्ट टू बी अराउंड पीपल हु आर व्हेरी इन्स्पायरिंग टू मी. खूप नेसेसरीली नाहीये की ते ऍक्टर्स आहेत. म्हणजे मला बऱ्याचदा बरेचसे ऍक्टर तेवढे इन्स्पायरिंग वाटतही नाहीत, की त्याच्यापेक्षा वेगळं काम करणारे पण खूप इन्स्पायरिंग वाटतात. हा, तसंच आहे की त्याच्यामुळे ते डबल एज स्वॉर्ड आहे
की त्याचे फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. यू हॅव टू एक्सेप्ट व्हॉट एव्हर इज कमिंग युअर वे. तू लहानपणापासून असं आहे की तुला असं खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या किंवा शिकण्याची इच्छा आहे, आवड आहे आणि तू ते करत आलाय, की नाही तू ह्या क्षेत्रात आल्यापासून तुला एक्सप्लोर केलं? नाही, लहानपणापासून थोडीफार होती, बट तेच आहे म्हणजे की आता ऍक्च्युली ते म्हणतात ना की तुम्हाला छोट्या तळ्यातला मोठा मासा व्हायचंय का तुम्हाला मोठ्या समुद्रातला छोटा मासा व्हायचाय. तर माझी इच्छा आहे मला मोठ्या समुद्रातला मोठा मासा व्हायचंय. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या गोष्टी खूप वेळ घेतात, म्हणजे खूप वेळ घेतात. म्हणजे मला जे खूप जास्त आवडणारे कलाकार आहेत त्यांचे म्हणजे की दे रीच देअर फुल पोटेन्शियल इन देअर 40s and 50s. सो त्याच्याकरता थोडा वेळ द्यावा लागणार असं मला वाटतं आणि आय एम ट्राईंग टू जस्ट डू दॅट. आय थिंक खूप मस्त आहे. म्हणजे मला एका अर्थाने असं वाटतं आहे की आपण जर स्वतःला एका चौकटीमध्ये जर अडकून ठेवलं तर मग आपण कधीच विस्तारत जाणार नाही. आणि त्याच्यात परत तुला मी तेच म्हणलं ना की तुम्ही काय प्रकारची पॉसिबिलिटी असू शकता हे जोवर तुम्ही लोकांसमोर, म्हणजे माझ्या आसपास आता मी जेव्हा डान्स शिकायला गेलो होतो तेव्हा मी एकटा ऍक्टर होतो जो डान्स स्कूलमध्ये आला होता. काही लोक डान्स इंडिया डान्स मधनं तिथे शिकायला आली होती. असं वाटत होतं की आपल्याकडे बरेच सारे जे ऍक्टर्स आहेत त्यांना त्यांच्या शरीराचा वापर कसा करायचा हे नाही माहिती आहे. म्हणजे की आपल्याकडे बरेच सारे ऍक्टर आहेत ते फक्त वाचिक अभिनय करतात आणि ते बॉडीनी ट्रान्सफॉर्म नाही करू शकत खूप जास्त. सो माझ्याकरता त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे लेट्स से की आता मी TVF पिक्चर्स सारख्या शो मध्ये काम केलेलं आहे, त्रिज्या सारखा सिनेमा असेल जो पूर्णपणे वेगळा आहे. तर बऱ्याचदा असं होतं की लोकांना विश्वास बसत नाही की हा सेमच माणूस आहे. किंवा मी इव्हन काही लोकांबरोबर सेम रूम मध्ये असतो, त्यांचं म्हणणं असतं की अरे तू 2 तासांनंतर लक्षात येतं की तू पिक्चर्स मधला तू आहेस पण तू खऱ्या आयुष्यात केवढा वेगळा आहेस. सो दॅट्स अन अटेम्प्ट की तुम्ही तशा प्रकारे काहीतरी करता यावं. आणि पहिले काही महिने मी खूपच त्यांच्यामधले कम्पॅरेटिव्हली पुअर डान्सर होतो. सो प्लस मला भाषा येत नव्हती आणि ऑलरेडी मी इथे हरिश्चंद्राची फॅक्टरी, डोह असे 3-4 सिनेमे करून गेलो होतो. सो मला पुण्यामधनं लोक म्हणत होते तू का करतोयस हे, कारण की आता 1 वर्ष गेल्यानंतर तू करणार काय, तुला कुठला ऍक्टर माहिती ज्याने असं केलंय. आणि माझ्याकडे कुठल्याच गोष्टींची उत्तरं नव्हती. मला तेव्हा असं वाटलं होतं की मला हे इन्स्टिंक्टिव्हली या स्कूलला जावं असं वाटतंय आणि याला काहीच लॉजिक नाहीये. जर मी आत्ता इकडे गेलो नाही तर मी इन्स्टिंक्टिव्हली निर्णय नाही घेणार. आय विल ऑलवेज ट्राय टू डू समथिंग की जे अरे असं नाही केलं पाहिजे, आत्ता या करिअरमध्ये हे केलं पाहिजे. सो मला त्या ह्याच्यात अडकायचं नव्हतं. मी लिटरली त्या इन्स्टिंक्टनी तो निर्णय घेतला होता. आणि 4 months डाऊन द लाईन माय बॉडी स्टार्टेड रिॲक्टिंग कम्प्लिटली डिफरंटली. आणि ऍट द एंड ऑफ द इयर मला मोस्ट ऑफ द टीचर्सचा फीडबॅक आला होता, यू कॅन थिंक अबाउट कंटेम्पररी डान्स ॲज युअर प्रोफेशन. वाव. आता जर मी फक्त ऍक्टर म्हणून स्वतःला बघायला लागलो तर व्हॉट आय कॅन डू त्याच्या पॉसिबिलिटीज खूप कमी आहेत. बट I think I would like to look at myself as a possibility which is way broader than an actor. माझा बेसिक मुद्दा आहे. मला वाटतं की मी वयाच्या 60व्या-70व्या वर्षी मी जर जिवंत असेल तर फॉर माय सेल्फ आय वॉन्ट टू बी अन एक्स्ट्रीमली गुड ऍक्टर, एक्स्ट्रीमली गुड डान्सर आणि एक्स्ट्रीमली गुड सिंगर. हे माझे पर्सनल गोल्स आहेत आणि आय थिंक आय नीड टू ट्रेन फॉर इट. खूप अमेझिंग. पर्सनल लाईफमध्ये काय गोल्स ठेवले आहेत? पर्सनल लाईफमध्ये काय गोल्स ठेवलेले आहेत? हे सगळं जे फिरत असतो आणि तू सगळ्या गोष्टींमध्ये बिझी असतो, मग यावरती बायको कशी रिॲक्ट करते किंवा तिला माहिती झाली की तू असाच आहे आता? नाही, बायको माझ्यापेक्षा जास्त विम्झिकल आहे. कारण की माझी बायको जी आहे ती भारतातली वन ऑफ द बेस्ट कंटेम्पररी डान्सर आहे. म्हणजे आम्ही लग्नानंतर हनीमूनला गेलो होतो तेव्हाही ती 2-2 तास वर्कआउट करत होती. कारण की बाई वेगळ्या प्लेनवर असतात. ती माझ्या अटकलरी नावाची जिथे मी शिकलो होतो स्कूलमध्ये त्या कंपनीची ती मेन डान्सर होती. आणि मी फॅन होतो तिचा आधी. मी तिला स्टेजवर पाहिलं होतं, म्हटलं मॅडम कोण आहे त्या. त्यामुळे मी त्यांना ओळखत होतो, त्या मला ओळखत नव्हत्या. तर त्याच्यामुळे आणि मग नंतर 3-4 वर्षांनी मी एक नाटक करतो, अतुल कुमार नावाचा एक खूप मोठा डिरेक्टर आहे मुंबईतला. तर त्याच्या नाटकात मी ॲज अन ऍक्टर होतो, ॲज अ डान्सर ती होती. आणि मग आम्ही भेटलो आणि मग ओळख झाली आणि मग काय पुढे झाल्या गोष्टी. खूप छान वाटतं हे सगळं जाणून घेताना. डिरेक्टर म्हणून परत काही विचार केलाय, काय सुरू आहे काम? मी आता एक मागच्या वर्षी नाटक एक लिहिलं आणि डिरेक्ट केलेलं आहे. एसिम्प्टोमॅटिक नावाचा एक सोलो पीस आहे आणि त्याच्यात माझा 25-26 मिनिटाचा कंटेम्पररी डान्सचा पण सगळा हे आहे, तो मी पहिल्यांदा लिहिलेला आहे. डिरेक्शन म्हणजे मी म्युझिक व्हिडिओज मध्ये डिरेक्ट करत असतो. नवीन वेब सिरीज डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय, एक फिल्म लिहायचा प्रयत्न करतोय. त्यातलं डिरेक्ट आता काय करीन माहिती नाही,
पुढच्या काही वर्षामध्ये आय वुड लाईक टू डिरेक्ट अ डान्स फिल्म, ज्याचा डान्स हा खूप मेजर इंटिग्रल पार्ट असेल, बिकॉज आय लव्ह शूटिंग डान्स आणि मुव्हमेंट. सो असं काय काय डोक्यात आहे, कधी होईल तर बघू. तुझा जो नवीन शो आहे तो आता लोकांना पाहायला मिळणार आहे जिओ हॉटस्टारवरती. करेक्ट. त्याचं नाव आहे उप्स अब क्या. बरोबर. मला सांग, याची निवड करताना काय विचार आला होता? तेव्हा विचार केला होता की कुठलं कॅरेक्टर आपल्याला करायला मिळेल, काय असेल, किंवा काही थोडं? नाही, मला ऍक्च्युली एकतर हा शो डाईस मीडियानी तयार केलेला आहे. डाईस मीडिया ज्यांनी लिटिल थिंग्स नावाचा शो केला होता मिथिला आणि ध्रुव बरोबर. तर मला असं वाटतं की डाईस मीडियाला त्यांना युथची काहीतरी पल्स खूप इंटरेस्टिंग पद्धतीने कळते आणि मला त्यांचं चॅनल आणि ते टीम सगळी खूप आवडते. आणि जेन द व्हर्जिन जसं मी म्हणालो त्याचा ऑफिशियल रिमेक आहे, तर तो खूप मोठा शो आहे, त्याचा इंडियन रिमेक करतायत, ती खूप एक्साइटिंग गोष्ट होती. आणि मला फोन आला की दे सेड वी वॉन्ट यू टू प्ले कॉप. मी कॉप असा विचार करताय तुम्ही, म्हणजे की आय एम व्हेरी हॅपी की यू आर थिंकिंग ऑफ मी एज अ कॉप. पण मी नाही विचार केला. हा, म्हणजे मी लाख विचार करीन, कारण की आपल्याकडे इतकं स्टिरिओ टायपिंग आहे कास्टिंगच्या बाबतीत. ते सांगितलं येस तो कॉप आहे, पण तो भयंकर प्रेमात आहे, तो इज अ लव्हर अशा ह्याच्यानी. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड अबाउट इट, की म्हणजे पार्टली आय हॅड टू शो समवन हू इज ऍब्सोल्युटली इन लव्ह, आणि दुसरीकडे जो पूर्ण ऑथॉरिटीमध्ये आहे. वेअर एज म्हणजे की, आणि प्लस मला ती एक इमेज पण, म्हणजे की आपण पोलीस म्हणलं की सिंघम आणि हे, ते की एक हायपर मॅस्क्युलिन काहीतरी एक ते अशा ते कॅरेक्टर पोलिसांचे असतात. तर मला असं वाटत होतं की तुम्ही जर बघितलं की पोलीस भरतीचे वगैरे व्हिडिओज बघितले स्टुडंट्सचे, आणि जस्ट पोलीस भरतीतनं बाहेर आलेले, ते काटक असतात. ते सगळे, ते कोणीही असे जिम बॉडी, त्यांना वेळच नसतो, त्यांना एवढं प्रोटीन खायला वेळच नाहीये की जे अंडी खात बसलेले आहेत फक्त. दे हॅव, त्यांना झोपेला हे नाही आहेत. सो त्यांचं लाईफ पूर्णपणे वेगळं आहे. सो मला ते वाटतं की आय वॉन्टेड टू ब्रिंग अ डिफरंट काइंड ऑफ अ कॉप विच इज ऍब्सोल्युटली बिलिव्हेबल आणि लुक्स व्हेरी ह्युमन. म्हणजे की एक पोलीस जो प्रेमात आहे असा पोलीस आपण पाहिलेला नाहीये. सो ती माझ्याकरता भयंकर एक्साइटिंग गोष्ट होती. आणि ऑफकोर्स त्यामध्ये जावेद जाफरी आहे, सिनियर सोलानी कुलकर्णी आहे, श्वेता बसू प्रसाद आहे, आशिम गुलाटी. सो फॅन्टॅस्टिक ऍक्टर्स आहेत. आणि या गप्पांचा शेवट आपण करणार आहोत स्टार्स कट्ट्यावरचा नाभिना हाविनाचा खेळ खेळत. अभय, तुझ्या आयुष्यातला उप्स अब क्या मोमेंट कुठला होता? उप्स अब क्या, आमचा अश्लील उद्योग मित्रमंडळ हा सिनेमा रिलीज झाला आणि 1 महिन्यांनी लॉकडाऊन जाहीर झाला आणि आम्ही सगळ्या सुद्धा की उप्स अब क्या, आता काय करायचं. आणि आता अनेकांना प्रश्न पडला की तो आम्हाला कधी बघता येईल का? करेक्ट. तो उप्स अब क्या अजून चालू आहे माझा मोमेंट या सिनेमाबद्दलचा, तो कारण की अजून सिनेमा ओटीटीवर आलेलाच नाहीये. सो होपफुली तो येईल कधीतरी. आणि तू या खेळामध्ये नाही म्हणालेला आहेस, त्यामुळे तो आउट झाला. मध्ये हो नाही, येस नो ना म्हणायचं नसतं. ओके ओके, येस. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. सेम इयर. थँक्यू सो मच.